संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदारची कबुली. अपहरण करून मीच हत्या केली, पोलीस कोठडीत घुलेचा कबुली जबाब. 6 डिसेंबर 2024ला आवादा प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेनं गोंधळ घातला. भांडण सोडवण्यासाठी वॉचमन गेले असता मारहाण. मी वाल्मिक कराडचा माणूस, 2 कोटी खंडणी द्या. आवादा एनर्जी प्रकल्पावरील ऑफिस बॉयचा TV9च्या हाती जबाब. कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, धनंजय देशमुखांची मागणी. संतोष देशमुख प्रकरणात सरकारकडून आकाला वाचवण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप. तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची अवस्था दारुण, राज्याचे गृहमंत्री हताश हतबल झालेत, राऊतांची टीका. संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच. सुदर्शन घुलेला हत्येच्या म्होरक्या दाखवण्यात आलं, मात्र हत्येचा कट रचणारा म्होरक्या कराड. खासदार बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया. इंद्रजित सावंतांना मीच फोन केला होता, मोबाईलमधील डाटा देखील डिलीट केला. प्रशांत कोरटकरनं पोलिसांसमोर कबूल केल्याचं सूत्रांची माहिती. तर पोलिसांनी मध्यरात्री 5 तास चौकशी केल्याची सूत्रांची माहिती. प्रशांत कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवलं. तपासाच्या कारणास्तव कोरटकरला हलवण्यात आलं. रात्रभर चौकशी केल्यानंतर पहाटे 5 वाजता कोरटकरला नेण्यात आलं. मध्यरात्री प्रशांत कोरटकरला छातीत दुखण्याचा त्रास. मध्यरात्रीच कोरटकरची वैद्यकीय तपासणी केल्याची सूत्रांची माहिती. कोरटकरनं दिलेल्या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी पोलीस रवाना. उद्धव ठाकरेंनीच शिंदेंना ऊर्जा दिली, शिंदे घात करतील असं सांगणारे त्यांच्याच अवतीभोवती आहेत. ठाकरेंबद्दल जी भाषा वापरता त्याबद्दल आत्मपरीक्षण करा. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊतांचं उत्तर. शिवसेना फोडण्यासाठी मोदी शहांनी तुम्हाला जवळ केलं. मोदी शहांचं छत्र उठल्यावर तुम्ही कुठे असाल याचा विचार करा. मोदी शहा शिंदेंना दारातही उभं करणार नाही, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. संजय राऊत उद्धव ठाकरेंची भाकरी खातात, पण चाकरी शरद पवारांची करतात. एकनाथ शिंदे कृतज्ञ असते तर राज्यसभा निवडणुकीत पराभव केला असता तुमचा, नरेश म्हस्केंचं राऊतांना उत्तर. कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांची दुसरी नोटीस. कुणाल कामराच्या वडिलांनी दुसरी नोटीस स्वीकारली. लवकरात लवकर चौकशीला हजर राहण्याची नोटीस. कुणाल कामराच्या व्हिडिओला टी सिरीजची कॉपीराईट नोटीस. कुणाल कामरानं टी सिरीजच्या गाण्याची वाद्य गीत वापरल्यानं नोटीस. टी सिरीजच्या नोटीसीला कुणालचं ट्विट करत उत्तर. उद्धव ठाकरेंची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद. शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक. दुपारी 3 वाजता नवी दिल्लीत बैठकीचं आयोजन. बैठकीला पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार. अहिल्यानगरच्या राहुरीत महापुरुषांच्या पुतळ्याचं विटंबन. संतप्त जमावानं 3 तास नगर मनमाड महामार्ग रोखून धरला होता. रास्ता रोकोनंतर जमावाचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या. पुतळा विटंबना प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा. अहिल्यानगरच्या राहुरीत महापुरुषांच्या पुतळ्याचं विटंबन. आज राहुरी तालुका बंदची हाक. नागरिकांकडून बुवासिंद बाबा मंदिरात सामूहिक आरतीचं आयोजन. काही पाकिस्तानी विचारांच्या लोकांनी हे कृत्य केलं, तसेच अशा घटनांविरोधात कायदा करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील. जगताप यांची प्रतिक्रिया. निधीचं समसमान वाटप. कोणत्याही आमदारावर अन्याय होणार नाही. शासनाकडून आदिवासी विभागाला 280 कोटींचा निधी. अशोक उईके यांचं स्पष्टीकरण. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो. मनसे पदाधिकाऱ्यांकडून शिवाजी महाराज पार्क परिसरात पोस्टर. राज ठाकरे अमित ठाकरेंसोबत बाळासाहेब ठाकरेंचाही पोस्टरवर फोटो. 30 तारखेला शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा. मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेची गुढीपाडव्यानिमित्त बॅनरबाजी. गर्व से कहो हम हिंदू है अशा आशयाची बॅनरबाजी. बॅनरमधून ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न. अनिल परबांच्या विधान परिषदेतील टीकेनंतर राणे समर्थक आक्रमक. अनिल परबांच्या घरासमोर मयूर बगेरी यांची बॅनरबाजी. नितेश राणेंच्या हिंदुत्ववादी कार्याला सलाम अशा आशयाचे बॅनर. परबांनी नितेश राणेंविरोधात केली होती टीका. अजित पवार सिंधुदुर्ग दौऱ्यावर. सिंधुदुर्गातील आंबोलीत अजितदादांकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस प्रजनन केंद्राची पाहणी. अंबादास दानवेंनी बुलढाण्यातील शिवणी आरमाळ गावातील दिवंगत शेतकरी कैलास नांगरेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. दानवेंकडून नांगरे कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर. शेतीला पाणी मिळत नसल्यामुळे कैलास नांगरेंनी आत्महत्या केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला नागपूर दौऱ्यावर. महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री आज तयारीचा आढावा घेणार. पंतप्रधान मोदी रेशीमबागेमधील स्मृती मंदिर आणि दीक्षाभूमीला भेट देणार. माजी आमदार रवींद्र धंगेकरांकडून पंजा काही सुटेना. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या चिन्हासह केली सोशल मीडियावर पोस्ट. नागपूर हिंसाचारातील आरोपी मोहम्मद हमीद इंजिनियरचा जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज. मोहम्मद हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर सुनावणी.
नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून केवळ 7,15,000ची मदत मंजूर. जिल्हाधिकारी कार्यालयानं पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ. आरोपी दत्ता गाडेच्या न्यायालयीन कोठडीत 8 एप्रिलपर्यंत वाढ. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानं गाडेच्या कोठडीत वाढ. पुण्याच्या कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघाताचं प्रकरण. निलंबित पोलीस निरीक्षकासह दोघांच्या बडतर्फीची शिफारस. पुणे पोलिसांचा पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव. महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर. विविध समिती प्रमुख आणि सदस्यांची नियुक्ती. विजय वडेट्टीवार लोकलेखा समितीच्या प्रमुखपदी, अॅडव्होकेट राहुल नार्वेकर नियम समितीच्या प्रमुखपदी, तर मुर्जी पटेल अल्पसंख्याक कल्याण समितीचे प्रमुख. आझाद मैदानाचा काही भाग आंदोलनासाठी राखीव ठेवणार. 1997च्या याचिकेबाबत 2 एप्रिलपर्यंत अधिसूचना काढा. नियम 2 आठवड्यांमध्ये अधिसूचित करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार. कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या आरोबीवर गर्डर लॉन्चिंगसाठी ब्लॉकचे नियोजन. नवीन पाईपलाईन पुलाचं बांधकाम करणार. कल्याणमधील माजी नगरसेवक मारहाण प्रकरणी आरोपी राणी कपोतेला 1 दिवसाची पोलीस कोठडी. रस्त्याच्या उद्घाटनावरून माजी नगरसेवक मोहन उगले यांना झाली होती मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यात युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा. शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज अॅग्रोवेट या खासगी कंपनीला दिल्याचं समोर. पशुखाद्य तयार करण्यासाठी याचा वापर केला जात होता. राज्य सरकारच्या पीक विमा योजनेची पुनर्रचना करण्यात येणार. 1 रुपयात पीक विमा योजनेत भ्रष्टाचार होत असल्यानं योजनेची पुनर्रचना होणार. 1 रुपयाऐवजी सुटसुटीत पीक विमा योजना आणणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. आयाराम गयाराम मध्ये महाराष्ट्र आघाडीवर. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आयाराम गयाराम मध्ये महाराष्ट्रानं इतर राज्यांना मागे टाकलं. सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. वर्धा जिल्ह्यात ई ऑफिस प्रणालीला दुसरा क्रमांक. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंनी राबवलेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात दुसरा क्रमांक पटकावला. भोयर पवार समाजाचा केंद्रीय ओबीसी सूचीत समावेश करावा. खासदार अमर काळे यांची संसदेत मागणी. सदर समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात आरक्षण मिळत नसल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीत रिलायन्ससह 3 कंपन्यांची 28,877 कोटींची गुंतवणूक येणार. 12,000 जणांना या प्रकल्पांमुळे भविष्यात छत्रपती संभाजीनगर परिसरात थेट रोजगार मिळणार. 3 मोठ्या उद्योगांची गुंतवणूक. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुप्रीम कोर्टाचा दिलासा. फेटाळलेली याचिका उच्च न्यायालयानं पुन्हा ऐकावी. सुप्रीम कोर्टाच्या सूचना. कुस्तीगीर परिषदेसंदर्भात 7 एप्रिलला पुन्हा सुनावणी. पुण्याच्या खेड तालुक्यातील परसूल गावात भीषण पाणी टंचाई. 3रा हंडा पाणी घेतल्यास 100 रुपयांचा दंड. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी परसूल ग्रामपंचायतचा निर्णय. जळगावच्या भडगावमधील महिंदळे गावात मार्च महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा. मार्च महिन्यापासून गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती. जलजीवन मिशन योजनेचं पाणी गावाला कधी मिळणार, हा गावकऱ्यांसमोर प्रश्न. कंत्राटी कामगार संपावर गेल्यानं नागपुरातील आपली बस सेवा ठप्प. वेतनाचा प्रश्न सोडवण्यात महापालिका अपयशी ठरल्यानं कर्मचारी संपावर. बस सेवा ठप्प झाल्यानं शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना नाहक त्रास. नाशिक महापालिकेतील रखडलेल्या पदोन्नतीला महासभेची मंजुरी. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता अशा एकूण 16 जणांना बढती तर 9 जणांना पदोन्नती नाकारली. राज्यातील प्रदूषणकारी कारखान्यांच्या संख्येत मोठी वाढ. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाचा अहवाल. 8,500 पैकी 60हून अधिक कारखाने प्रदूषणास कारणीभूत. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय आयुक्ताकडे तक्रार. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नियमबाह्य पद्धतीनं आर्थिक लाभासाठी नियुक्त केल्याचा आरोप. युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांची तक्रार. रत्नागिरी जिल्ह्यातील 454 कंत्राटी शिक्षकांना गेल्या 4 महिन्यांपासून अद्याप पगार नाही. त्यामुळे 3 दिवसात पगार न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. सोलापुरात 23 मेगावॉट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पाची उभारणी. एनटीपीसीमध्ये आता थर्मल पॉवरसोबत सौर ऊर्जेच्या माध्यमातून देखील वीज निर्मित केली जाणार. कराडमध्ये शिवसेनेकडून कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन. कुणाल कामराविरोधात जोरदार घोषणाबाजी. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊसतोड कामगारांसह रिपब्लिकन पार्टीचं आंदोलन. ऊसतोड मुकादम. बंदुकीचा धाक दाखवून कामगारांचे बैल घेऊन पसार झाल्याचा आरोप. कारवाईची मागणी. जालन्याच्या बदनापूरमधील अकोला गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत बाज टाकून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास विहिरीत आत्महत्या करण्याचा शेतकऱ्याचा इशारा. सांगलीत सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे काही भागातील वीज पुरवठाही खंडित. वादळी वाऱ्यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागा भुईसपाट. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. सरकारनं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी.
गोंदियात बदलत्या वातावरणाचा ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ. दवाखान्यात रुग्णांची गर्दी. पुण्याच्या गणेशपेठ परिसरात मेफेड्रॉन ड्रगची विक्री करणाऱ्या सराईताला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 6 लाखांचं मेफेड्रॉन ड्रग जप्त. फरासखाना पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा लेणीतील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यात विदेशी पर्यटक जखमी. राजापूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. रमजान आणि गुढीपाडव्याच्या अनुषंगानं बंदोबस्तात वाढ. रत्नागिरी जिल्हा पोलीस यंत्रणेकडून राजापुरात रूट मार्च. गोंदियाच्या गोरेगावमधील धानुटोला गावात आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्यांना महावितरणची कारवाई. गोरेगाव पोलीस ठाण्यात 3घांवर गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये खंडणी प्रकरणी 9 जणांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. 2 गटात तुंबळ हाणामारीनंतर खंडणी मागितल्याचा प्रकार. इचलकरंजी शहरातील साईट नंबर 102 परिसरातील घटना. धुळ्याच्या सरार दाखल. नाशिकच्या मालेगावमधील बनावट विभागीय आयुक्त प्रकरणात नवीन माहिती समोर. मी हिंदू असून इस्लाम कबूल केल्याचा आरोपीचा दावा. मात्र धर्मांतराचे कोणतेही पुरावे नाहीत. गोंदियात 5 लाख हुंडा न दिल्यानं लग्न मोडलं. लग्न मोडणाऱ्या बापलेकावर गुन्हा दाखल. सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार येथील घटना. दुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गोंदियाच्या आमगावमध्ये खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हैराण. दिवसभरात 4 ते 5 तास वीज पुरवठा खंडित होत असल्यानं पिकं सुकू लागली आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. नाव्याच्या राजगडमधील धानेप गावात वृद्ध महिलेला मारहाण करणाऱ्या आरोपीविरोधात गावातील धनगर समाज आक्रमक. आरोपीवर कठोर कारवाईसाठी गावकऱ्यांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा. वाशिम जिल्ह्यात 114 वीज चोरट्यांवर धडक कारवाई. 1,42 लाखांचा दंड वसूल. 7 जणांवर गुन्हा दाखल. वीज चोरी रोखण्यासाठी भरारी पथकाची विशेष मोहीम. अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शिपाई संवर्गातील 26 कर्मचाऱ्यांची पदोन्नती. कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदावर नियुक्ती मिळाल्यानं कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त. सोलापूरच्या माढ्यातील शिंगेवाडीत वनविभागाच्या जागेवर झाड तोडून शेती सुरू असल्याचा प्रकार. शिंगेवाडी ग्रामस्थांकडून वनविभागाकडे तक्रार. वनविभागाची जागा लाटण्याचा प्रयत्न. इंदापूरच्या शहा गावात संत बाळूमामा जन्मोत्सव थाटात साजरा. जेसीबीतून 5 टन भंडाऱ्याची उधळण. हजारो भाविकांची गर्दी. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारात निष्काळजीपणा. अनुभवी अभियंता नसल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. भाविकांमध्ये नाराजी. डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतीतील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इमारतीतील रहिवाशांना दिलासा. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात तब्बल 1,400 रुपयांची वाढ. तर सोने भावात 100 रुपयांची वाढ. सोन्याचे दर 88,200 रुपये प्रति तोळा. तर चांदी 99,800 रुपये प्रति किलोवर. मुंबईतील कुलाबा परिसरातील 253 पैकी 83 फेरीवालेच अधिकृत असल्याचं समोर. बेकायदा फेरीवाल्यांप्रकरणी हायकोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर बीएमसीकडून आकडेवारी सादर. आयआयएम मुंबईतील विद्यार्थ्यांना 54 लाखांचं पॅकेज. कॅम्पस प्लेसमेंटमधून 100% विद्यार्थ्यांना नोकऱ्या. गतवर्षीच्या तुलनेत नोकऱ्यांच्या संख्येत 10% जास्त वाढ. मुंबईच्या 7 जलाशयातील पाणीसाठा केवळ 37%. पालिकेकडून अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयांमधून अतिरिक्त पाण्याची मागणी. पुण्यात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची लोहगावमध्ये नोंद. बुधवारी लोहगाव येथे 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. शहरातही सरासरीपेक्षा अधिक तापमान. मुंबई पुणे एक्सप्रेसवे लवकरच 8 पदरी होणार. 6 मार्गिका असूनही वाहतूक कोंडी होत असल्यानं दोन्ही बाजूंनी 1 लेन वाढवण्याचा MSRDCचा निर्णय. सिद्धिविनायकाच्या चरणी दान केलेल्या दागिन्यांचा गुढीपाडव्याला लिलाव होणार. लिलावासाठी अलंकार मंदिराच्या आवारात प्रदर्शनासाठी ठेवणार. भक्तांनी लिलावात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन. मुंबईच्या सांताक्रूज, पार्ले आणि कुर्ला भागातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर. मुंबई विमानतळ परिसरात इमारतींच्या उंचीवरील निर्बंधांमुळे पुनर्विकासात अडचण. फनेल झोनमधील पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठी TDR मालकाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. मुंबईतील क्लीनअप मार्शलची सेवा 4 एप्रिलपासून बंद होणार. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे BMCचा निर्णय. मार्शल्स नागरिकांशी हुज्जत घालत असल्याच्या अनेक तक्रारी.